भारतीय संविधानाची जडणघडण डॉक्टर सुभाष गवई सर यांचे व्याख्यान. भारतीय संविधान भारतीय नागरिकांचा जीवनमार्ग. भारतीय प्रजासत्ताक दिन व संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीनिमित्त भारतीय संविधानाची जडणघडण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर डॉक्टर सुभाष गवई सर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धम्मप्रबोधनाचे प्रेरणा केंद्र असलेले नाशिक रोड, जेल रोड येथील मातृभूमी प्रबोधन समिती, शासनमान्य महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी रविवारी 1 फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. सर्वप्रथम संत शिरोमणी रोहिदास महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉक्टर सुभाष गवई सर आणि इतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. भारतीय संविधानाचे अभ्यासक असणारे डॉक्टर सुभाष गवई राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक कार्यातही तितकेच अग्रेसर आहेत. आपल्या विचारक्षमतेचे शब्दात रूपांतर करण्याचे सामर्थ्य त्यांना लाभले आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासोबतच इतरही विषयांवरील त्यांची आतापर्यंत 40 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यातील 7 पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला लागली आहेत. कुष्ठमित्र, अपंग सेवा, हरिजन मित्र, मानवमूर्ती तसेच समर्थन संस्थेतर्फे देण्यात येणारा मानवी हक्क वार्ता हा मानाचा पुरस्कार असे एकूण 28 राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. भारतीय संविधान आणि जडणघडण ही चळवळ न होता जागरणाचा विषय होऊन समाजात बाबासाहेबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे असे डॉक्टर सुभाष गवई सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि वक्ते श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विदर्भ महारोगी सेवा मंडळ यांचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष गवई सर हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष, मातृभूमी प्रबोधन समिती अध्यक्ष राजेंद्र के जाधव हे होते. बौद्ध धम्म व पाली भाषा ज्येष्ठ अभ्यासक आचार्य नंदकिशोर डी साळवे सर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राजेंद्र गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन विजय होरशी यांनी केले. यावेळी मातृभूमी प्रबोधन समितीचे कार्याध्यक्ष व ग्रंथमित्र गोपीचंद पगारे, समिती सेक्रेटरी राजेंद्र बी चंद्रमोरे, उपाध्यक्ष संजय एस सोनवणे, कोषाध्यक्ष मधुकर ब पवार, महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अध्यक्ष सुधीर भालेराव, उपाध्यक्ष नंदराम पी दिवे, सेक्रेटरी कृणाल एच शेजवळ, गोपीचंद जे पगारे, सुनील एस बर्वे, नंदकिशोर डी सहाचे, जयवंत आर पोडारे, बाळासाहेब एम लोखंडे, शामराव विश्राम बागुल, प्रकाश एम दोंदे, प्रकाश के गांगुर्डे, प्राध्यापक गंगाधर टी आहिले, राजेंद्र एस गायकवाड, भास्कर के नरवटे, संजय ए साळवे, संदीप पी पांडव, संजय के सोनवणे, सुभाष बी शिरसाट, संजय रेड्डी, मनसूर शेख, संतोष साळवे, महेंद्र तपासे, विलास गांगुर्डे यांच्यासह संविधानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मातृभूमी प्रबोधन समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. जय मातृभूमी प्रबोधन समिती व महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयातर्फे आज संयुक्त विद्यमाने इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानातील जडणघडण या विषयावर मी विचार मांडायला इथे आलेलो होतो. मला खूप आनंद होतो की प्रबोधनाची चळवळ ही महात्मा फुलेंनी सुरू केली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी तिला कायद्याचं स्वरूप देऊन पुढे भविष्यामध्ये भारतीय समाज हा एक संघाने राष्ट्र व्हावं यासाठी जो प्रयत्न केला, त्या अनुषंगाने ही चर्चा आपण करावी सगळ्यांशी म्हणून मला बोलावलं होतं. मला खूप आनंद होतो की बाबासाहेबांना आवडणारे विषय खरं म्हणजे मातृभूमी प्रबोधन समिती अंगीकारते आहे. म्हणजे प्रामुख्याने मला ही गोष्ट खूप आवडणारी आहे. जिथे वाचनालय आहे तिथे माणूस वाचू शकतो आणि तो प्रबुद्ध होऊ शकतो या मतावर मी ठाम आहे. आणि ती गोष्ट प्रबोधन समिती करते याचं मनापासून मला खूप समाधान आहे. त्यांचं खूप अभिनंदन करतो मी. खरं म्हणजे ही चळवळ न होता केवळ ही जागरणाचं स्वरूप घेऊन जर समाजातल्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपण बाबासाहेबांचा मूळ विचार नेऊ शकलो आणि त्यांना राष्ट्र म्हणून या देशाकडे आणि हा समाज सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने कसा उभा राहावा यासाठी जे त्यांची तळमळ होती, प्रयत्न होते, ते कायद्याच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. त्याचा भावार्थ जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही केवळ कायदेशीर शब्दांचा खेळ करून हे होत नसतं.
आणि तो समजण्यासाठी मात्र चर्चा आणि मग एक दुसऱ्याशी संवाद हा महत्वाचा दुवा असतो. मला असं वाटतं प्रबोधन समिती हे काम करते. मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांना अनंत शुभेच्छा देतो की भविष्यामध्ये त्यांनी हे व्रत म्हणून सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. त्या कामाला आपण गती दिली पाहिजे. तथागतांनी सांगितलेला जो विचार आहे तो मूलमंत्र आहे, हे आपण सगळ्यांनी अतदीप भव चा मंत्र जगलो पाहिजे. म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा, म्हणजे स्वतःला ओळखायला लागा. स्वतःची ओळख जेव्हा माणूस करायला लागतो तेव्हा मात्र माणूस म्हणून जगण्याचा मंत्र देखील हा विस्तारित होतो असं मानणाऱ्यापैकी मी आहे. मी पुन्हा या सगळ्या आयोजकांना, पदाधिकाऱ्यांना, सदस्यांना आणि इथे जे जे लोक या कामाशी जुळतात त्यांनी जुळावं अशी देखील विनंती करतो. त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि थांबतो. जय भीम. आजचा कार्यक्रम हा भारतीय प्रजासत्ताक दिन या निमित्त ठेवण्यात आलेला होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय घटना तिची जडणघडण व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर डॉक्टर सुभाष गवई सर, प्राचार्य विदर्भामधले विद्यापीठाचेच आहेत ते, तर त्यांनी सुंदर असं व्याख्यान दिलेलं आहे. आणि त्यांची जे कामाची पद्धत आहे किंवा कार्याची जी पद्धत आहे आणि त्यांनी जे जडणघडणबाबत जे विस्तृत असे वर्णन केले ते अवर्णनीय होते.